नमस्कार, मी विजया वामन। लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा उभारी मिळालेली आहे आणि लोकसभेचं गणित जर एकंदरीत बघितलं तर आघाडीला दणदणीत यश मिळालेलं आहे। युतीची पिछाड झालेली आहे। देवेंद्र फडणवीसांना तर दारुण पराभव पाहावा लागलेला आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभा काबीज करण्यासाठी शरद पवार यांनी दंड थोपटलाय आणि ते मैदानात उतरलेले आहेत। विधानसभेला शरद पवारांचे कोणते 10 शिलेदार जे आहेत ते विधानसभेच्या रिंगणात असू शकतात, त्यांचीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। दरम्यान सुरुवात करूया शिरूरपासून। शिरूर विधानसभा मतदारसंघातून अशोक पवार यांना उमेदवारी निश्चित मानली जाते। अजित पवारांच्या बंडात त्यांनी एकनिष्ठता दाखवली। दुसरा मतदारसंघ आहे कर्जत जामखेड। या विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार मैदानात आहेत। शरद पवारांचे नातू पुन्हा मैदानात येणार आहेत, मात्र टक्करला कोण असेल माहिती कमी आहे। काटोल विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख मैदानात असणार आहेत। त्यानंतर जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघातून मैदानात असतील, तर राहुरीमधून प्राजक्त तनपुरे, नगरमधून अभिषेक कळमकर, पाथर्डीमधून हर्षदाताई काकडे किंवा प्रताप काका ढाकणे हे विधानसभा मतदारसंघामध्ये असू शकतात। अजित पवारांनी बंड केलं, त्यानंतर यांनी एकनिष्ठता दाखवली। बंडात सोबत हे सुद्धा गेले नाहीत आणि त्यामुळे जे आहे यांना वेटेज जास्त असणार आहे। बाकी कन्फर्म निवडून येणारे आमदार कोणते, तर ते आहेत जयंत पाटील जे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून येत आहेत, संदीप क्षीरसागर जे बीड विधानसभा मतदारसंघातून येत आहेत, सुमन पाटील तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघ आहे। दरम्यान राजेश टोपे घनसांगवी विधानसभा मतदारसंघ, सुनील भुसारा विक्रमगड विधानसभा मतदारसंघ। 2024 चे हे 10 शिलेदार जे आहेत ते विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास निश्चित रिंगणात असणार आहेत। त्यातील काही निवडून येणार आहेत हे सुद्धा कन्फर्म दिसून येत आहे, कारण हे जे 10 शिलेदार आहेत हे शरद पवार गटामध्ये आहेत आणि शरद पवार गटामध्येच राहतील, त्यामुळे त्यांचं तिकीट आजच निश्चित मानलं जात आहे। एकंदरीत या बंडाच्या सगळ्या कहाणीमध्ये एकनिष्ठता जी आहे ती खूप जास्त मॅटर करते। अजित पवार यांनी आपल्या सोबत जवळपास 39 ते 40 आमदार सोबत नेलेले आहेत। 40, 41, 42 आकडा कन्फर्म झालेला नव्हता। त्यातल्या त्यात आता 12 जुलैला विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर नेमके अजित पवारांसोबत किती आमदार आहे हे सुद्धा कन्फर्म होऊ शकतंय। त्याला कारण सुद्धा तशीच बरीचशी आहेत आणि सध्याच्या डेटला पवारांच्या संपर्कामध्ये सुद्धा बरेच नेते आहेत, त्यांनाही तिकीट मिळू शकतं। तिकडे राणीताई लंके यांना पारनेरच्या विधानसभेचं तिकीट पवार देऊ शकतात, तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून आता भगीरथ भालके यांचंच तिकीट जे आहे ते फायनल करण्यात आलेलं आहे। परळीबद्दल जर विशेषतः बोलायचं झालं तर धनंजय मुंडे यांच्या विरोधात पवारांनी अगोदरच एक प्रवेश करून घेतला होता। तो प्रवेश होता बबन गीते यांचा, परंतु बबन गीते सध्या फरार झालेले आहेत। खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावरती अटकेची टांगतीत तलवार जी आहे ती कायम आहे। त्यामुळे आता धनंजय परळीमध्ये नेमकं कोण असा प्रश्न जैसे थेच असला तरी सुद्धा बीडमध्ये मात्र संदीप क्षीरसागर हे हॅट्रिक करतील यामध्ये अजिबातच दुमत नाहीये। या व्यतिरिक्त जर नगरचा विचार केला तर नगर शहराचे विद्यमान आमदार आहेत संग्राम जगताप जे सध्या अजित पवार गटामध्ये आहेत। त्यामुळेच आता शरद पवार या ठिकाणी दावा सांगतात की काँग्रेस या ठिकाणी दावा सांगते हे पाहण्यासारखं असणार आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने जर या ठिकाणी दावा केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अभिषेक कळमकर हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा आणि या व्यतिरिक्त आणखी कोणत्या मतदारसंघातून आमदारांचं तिकीट कन्फर्म मानलं हे सुद्धा आम्हाला कमेंट करायला विसरू नका। बाकी जय महाराष्ट्र।